उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे। काल पुण्यातील प्रभाग क्रमांक 37 धनकवडी कात्रज डेअरीमधील उमेदवार संतोष साठे यांनी बैलगाडीतून जाऊन अर्ज दाखल केला। प्रदूषण, वाढती महागाई, पेट्रोल डिझेलचे वाढते भाव हे सर्व रोखण्यासाठी अशा पद्धतीने सर्व केल्याचं साठे यांनी सांगितलं। यावेळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर बघण्यासाठी गर्दी केली होती। भाकप, माकप आणि शेकाप या डाव्या पक्षांची काँग्रेस बरोबर मुंबई महापालिका निवडणुकीसाठी बोलणी अपयशी ठरली असून डाव्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतलाय। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसकडे 8 जागांची तर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने 5 आणि शेतकरी कामगार पक्षाने 5 जागांची मागणी केली होती। भारतीय जनता पक्षाला महायुतीतून एकूण 40 जागा मिळाल्या असून त्यापैकी तब्बल 36 जागांचे एबी फॉर्म भाजपने मध्यरात्री वाटप केले। त्या 36 उमेदवारांपैकी एक जागा थेट मुंब्रा भागातून मुस्लिम महिलेला देण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं। सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटातले इनकमिंग अजूनही सुरूच आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुपवाड शहराध्यक्षांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आणि त्यामुळे उद्धव ठाकरे आणि भाजपला राष्ट्रवादीनं तणखा दिला। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये वाद सुरू असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे। धुळे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपात महाविकास आघाडीकडून 30-30-14चा फॉर्म्युला निश्चित झाला। कोल्हापुरात महायुतीच्या उमेदवारांची नावं समोर येताच नाराजीचा स्फोट झालाय। कोल्हापूर भाजप महानगर सरचिटणीस धनश्री तोडकर यांना पुन्हा उमेदवारी नाकारल्याचं समोर आलं। आता धनश्री तोडकर यांनी थेट पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलंय। निवडणूक आयोगाकडून 2200 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं। यावेळेला सर्व कर्मचाऱ्यांना मतदान केंद्र, मतदार यादी आणि मतदान केंद्रांवर येणाऱ्या अडचणींसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं। येवला नगर परिषदेमध्ये महायुतीच्या गटनेतेपदी दीपक लोणारेंची निवड करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या दालनामध्ये दीपक लोणारेंच्या नावाची अधिकृत घोषणा झाली। यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जालना महापालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत 3000 अर्जांची विक्री झाली आहे तर 252 उमेदवारांनी 300 उमेदवारी अर्ज दाखल केले। दरम्यान आज दुपारी 3 वाजेपर्यंतच उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। भिवंडी निजामपूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीनिमित्त शहरातील नागरिकांना मतदानाचं महत्त्व पटवून देण्यात आलंय। महापालिका आयुक्त अनमोल सागर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना घेऊन प्रत्येक चौकात मतदानाबद्दल जनजागृती करण्यात आली आहे। येवला तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉक्टर तुषार साळुंखे यांची बिनविरोध निवड झाली आहे। त्यांच्यासह डॉक्टर शीतल भागवत आणि डॉक्टर स्वप्नील जगताप यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये शेकडो युवकांनी मोबाईलचे टॉर्च प्रज्वलित करून वोट असा शब्द साकारला। यावेळेला पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये येत्या 15 जानेवारीला मतदान करण्याचा संदेश दिला। यवतमाळमध्ये 31 डिसेंबरच्या सेलिब्रेशनसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। शहरातील मुख्य चौकात आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची पथकं तैनात करण्यात आली आहेत। पोलीस अधीक्षक स्वतः बंदोबस्ताची पाहणी करणार असून अनुचित प्रकार रोखण्यासाठी भर देण्यात येणार आहे। यवतमाळ नगर परिषदेत सत्ता स्थापनेसाठी प्रहार, बसपा आणि एका अपक्षाला सोबत घेऊन शहर विकास आघाडीचे स्थापन करण्यात आली आहे। यावेळेला भाजपनं 7 सदस्य असलेल्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवले आणि यामुळे शिवसेनेचा पालकमंत्री असूनही भाजपनं मित्रपक्ष शिवसेनेला सोबत न घेतल्यानं नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांना कामकाज करताना विरोधाचा सामना करावा लागणार आहे। हिंगणघाट नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉक्टर नयना तुळसकरांनी पदभार स्वीकारलाय। पदभार स्वीकारता शहराच्या विकासासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। रोजगार निर्मिती, बंधारा निर्मिती, महिलांसाठी योजना आणि बीसीसी ग्राउंडवरील क्रीडा विकासावर भर देणार असल्याचं त्यांनी सांगितलं। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या मुंबई विभागीय निवडणूक प्रभारी अध्यक्षपदी मिलिंद कांबळेंची नियुक्ती झाली आहे तर सहउपाध्यक्षपदी
सोहेल सुभेदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी नियुक्ती केली आहे। राखी जाधवांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे कांबळे आणि सुभेदारांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे।